नमस्कार. बुलेटिनची सुरुवात आपण मनोज जरांगे यांच्या मुंबईमधल्या दौऱ्यासंदर्भात बातमीने करतोय. मनोज जरांगे मुंबईकडे निघालेले आहेत. आजचा त्यांचा दुसरा दिवस. जुन्नरच्या पायथ्याशी ते पोहोचलेले आहेत, म्हणजे जुन्नरमध्ये पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात शिवनेरीच्या पायथ्याशी शिवरायांना अभिनंदन करून मग ते मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. खेड, लोणावळा, पनवेल मार्गे ते मुंबईत रात्री दाखल होतील. खरं तर काल रात्रीच ते जुन्नरमध्ये पोहोचणार होते, पण त्याऐवजी ते आज सकाळी पोहोचलेत, कारण जिथे जिथे ते निघून म्हणजे अंतरवालीतून निघून जुन्नरपर्यंत येताना अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत झालं आणि त्यामुळे खूप वेळ लागला. तर आत्ता ते जुन्नरला पोहोचलेत. शिवरायांचं दर्शन गडावर जाऊन ते घेणार आहेत आणि मग मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. आज रात्री उशिरा ते मुंबईमध्ये पोहोचतील असं कळतंय. तर आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सचिन, जुन्नरला दाखल झाले, शिवरायांचं दर्शन घेतील आणि मग मुंबईकडे निघतील असं कळतंय. तर साधारणपणे मुंबईकडे निघायला मनोज जरांगेंच्या ताफ्याला किती वेळ लागू शकतो आणि काय वातावरण जुन्नर मधला सध्याचं? खरं तर मनोज जरांगे पाटील हे रात्री मुक्कामाला जुन्नरला पोहोचणार होते, मात्र आंतरवलीसाठीपासून निघाल्यापासून तर ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत होते. कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला स्थगिती दिली होती. त्या असं असतानाही मनोज जरांगे पाटील यांनी ठाम राहत आंदोलन करणारच ही भूमिका घेतली होती. त्यानंतर काल मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कुठेतरी आंदोलकांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे आणि जिथे काल रात्री मनोज जरांगे पाटील पोहोचणार होते ते आज सकाळी जुन्नर शहरामध्ये पोहोचलेत. जुन्नर शहरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. ढोल ताशांच्या गजरात मनोज जरांगे पाटलांचं जुन्नरमध्ये स्वागत करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला असणाऱ्या शासकीय विश्रामगृहामध्ये विश्रांती घेत आहेत. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत. किल्ले शिवनेरीवर असणाऱ्या शिवाई मातेच्या मंदिरामध्ये जरांगे पाटील हे अभिषेक करतील व त्यानंतर किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवजन्मस्थळाची माती ते आपल्या कपाळी लावतील. बर सचिन, तुमच्या समोर हे सगळे जे मराठा समर्थक दिसतायत त्यातल्यापैकी कुणाशी संवाद साधता येईल का तुम्हाला? हे सगळे पण त्यांच्याबरोबर मुंबईला निघणार आहेत का? आम्ही परभणी जिल्हा तालुका पाथरीवरून कालपासून आलेलो आहोत. आम्ही कायम आता जोपर्यंत जरांगे पाटील इथं उपोषणाला बसणार आहे तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहेत. अजिबात गावाकडे जाणार नाहीत, काय नाहीत. आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही अजिबात गावाकडे जाणार नाहीत. आमच्या पाटलाच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण हैदराबाद गॅजेट हे सगळं लागू होईपर्यंत आम्ही जाणार नाहीत गावाकडे, इथंच उपोषण करीत राहणार. जोपर्यंत आरक्षण लागत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांसोबत राहणार आहेत. काय सांगाल, आंदोलन चालू आहे, तुम्ही कुठून आलात कुठपर्यंत जाणार सोबत? आम्ही बीडवरून आलेलो आहोत आणि आम्ही मुंबई सोडणारच नाहीत आरक्षण भेटल्याशिवाय. मनोज दादा सोबत आम्ही कायम सगळेजण राहणार आहोत. दादा कुठून आलात? आणि गेवराई तालुका हिंगणगाव, बीड जिल्हा. आम्ही मनोज दादा संघ आलेलो आहेत. आम्हाला आमचं आरक्षण हक्काचं भेटलंच पाहिजे. आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही इथून निघणारच नाही. मुंबईमध्ये मरेंगे नाही तो जितेंगे, मरेंगे नाही तो जितेंगे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते मागे जाणार नाहीत. काय सांगा, मनोज जरांगे पाटील जुन्नरमध्ये आगमन झाले आणि दादा आता मुंबईत दिसून निघले. मुंबईच्या दिशेने दादा आता निघणारच आहे थोड्या वेळामध्ये. तत्पूर्वी दादांची तब्येत बी थोडी जरा खालावलेली आहे सध्या, कारण प्रवास खूप झाला आहे दादांचा. आणि आम्ही सर्वजण धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहोत. आम्ही सर्वजण मनोज दादा बरोबर जितकं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतच बसून राहणार आहेत. सरकारनं याची दखल घ्यावी, अन्यथा हा उद्रेक कधीही होऊ शकतो. खरं तर कालपासून प्रवास करत असणारे मनोज जरांगे पाटील गेले 24 तास हे मोर्चामध्येच आहेत. त्यामुळे त्यांची तब्येतही खालावलेली आहे. त्यामुळे थोडा वेळ मनोज जरांगे पाटील हे विश्रांती घेत असून त्यानंतर ते किल्ले शिवनेरीवर दर्शनासाठी जाणार आहेत. स्टुडिओ. बरोबर सचिन, जसं तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी आणि मराठा आंदोलकांशी बोलताय, परत एकदा सांगाल की काल रात्रीच ते पोहोचणार होते पण आज सकाळी पोहोचलेत. तर विषय असा आहे की ते मुंबईकडे किती वाजता निघतील? 10 वाजता, 11 वाजता, काय नेमकं कळतंय? कारण ते अजून शिवरायांचं दर्शन घेतील. तुम्ही जसं म्हणालात की अभिषेक करणार आहेत, तर किती वेळ लागू शकतो ते जुन्नर सोडायला? खरं तर ते मुक्कामाला येणार होते, मात्र रात्रभर त्यांचा प्रवास सुरू होता. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी असं स्वागत केलंय. त्यामुळे त्यांना काल दिवसभरामध्ये आणि रात्रभर आराम करायला वेळ मिळालेला नाहीये. त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांची तब्येत थोडीशी खालावली आहे आणि आता या ठिकाणी जे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला जे शासकीय विश्रामगृह आहे, या शासकीय विश्रामगृहामध्ये मनोज जरांगे पाटील सध्या थोडीशी विश्रांती घेत आहेत. या ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर ते किल्ले शिवनेरीवर जाणार आहे. त्यामुळे नक्की किती वेळ ते विश्रांती घेतील आणि किती वाजता जुन्नर सोडतील व जुन्नरमधूनही ते
किती वेळात पुढे निघतील हे सांगणं थोडं अवघड आहे. असं असलं तरी जुन्नरमध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये कार्यकर्ते काल रात्रीपासून जरांगे पाटलांची वाट पाहत आहेत. नक्की. त्यामुळे जुन्नर तालुका असेल किंवा जुन्नरच्या नंतर नारायणगाव, मंचर, खेड या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत होईल. त्यामुळे पोहोचण्यासाठी, इथून निघण्यासाठी थोडासा विलंब होणार आहे. नक्की नक्की. धन्यवाद सचिन, आपण माहिती दिली त्याबद्दल. आपण प्रेक्षकांना सांगूया, कोर्टानं फक्त 1च दिवसाची मुदत दिलेली आहे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना की तुम्ही आझाद मैदानावर फक्त 1च दिवस आंदोलन करू शकता, गर्दी जमा करू शकता, त्यानंतर नाही. आता बघूया कोर्टात पुढे काय होतं आणि जरांगेंना पुढे परमिशन म्हणजे परवानगी मिळते का. तुर्तास तरी जुन्नरवरून अजून जरांगेंचा ताफा मुंबईकडे निघायचा आहे.